नमस्कार मित्रांनो, वाघे किरण चॅनलला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप टायमानंतर आपण गणपती त्यानंतर आज व्हिडिओ बनवत आहे. मध्ये थोडा कामाचा येते कारण का 2-3 महिने ऑलमोस्ट बेड रेस्टवर होतो. सो त्याच्यामुळे पहिल्या गुड न्यूजने मी चालू करतो. गुड न्यूज आपली ही आहे की खूप भारी वाटतं आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्याच्यासाठी खूप मला भारी वाटतं. खूप वर्षांपासून हे प्रयत्न चालू होते आणि फायनली आज आपले प्रयत्न यशस्वी ठरले. म्हणजे मराठी माणसाचे राजसाहेब ठाकरेंचे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क जे आहे आपलं दादरचं, तिथे मोदीजींच्या समोर ते बोलले होते आणि त्याच्याबद्दल आपल्याला अभिजित मराठी भाषेला जे दर्जा भेटला त्याच्यासाठी खूप भारी वाटतं आहे. आता हा व्हिडिओ बनवायचं कारण त्याच्यावरती येतो. आत्तापर्यंत जेवढे पण बिग बॉस झाले ना, एकही बिग बॉस मी नाही बघितला. मराठी असो किंवा हिंदी असो, एकही नाही बघितला. पण या टायमाला जो मराठी बिग बॉस आहे 5, बघायचं होता कारणच असं होतं कारण का याच्यामध्ये म्हणजे ज्यांना मी ओळखतो, नॉट पर्सनली बट ज्यांचे व्हिडिओज बघत होतो मी, त्यांना सपोर्ट करायचा होता. त्याच्यासाठी मी या टायमाला बिग बॉस बघितलं. बिग बॉसमध्ये जसं की कोकण आटेडकर, अंकिता वालावरकर, त्याच्यामुळे त्याच्यानंतर धनंजय DP दादा, त्याच्यानंतर अभिजित सावंत, म्हणजे ज्याला मी ओळखतो नॉट पर्सनली बट, त्याच्यानंतर पॅडी दादा याच्यासाठी कारण का लहानपणी आम्ही त्याचे सिरियल बघून मोठे झालेलो. पॅडी दादामुळे कॉमेडी जे असायचे ते बघून आम्ही मोठे झालेलो आहे. हे 4 कंटेस्टंट होते ज्यांच्यामुळे मी बिग बॉस बघत होतो आणि त्याचे सूरजचे व्हिडिओ बघितले होते, पण एवढं म्हणजे आधी मला त्याचं काय बोलतो ते समजत नव्हतं. त्याच्यामुळे मी जास्त त्याला कधी फॉलो नाही केलं. बट बिग बॉस 5 बघण्याचं कारण हेच आहे. एक तर अंकिता, DP, त्याच्यानंतर पॅडी दादा आणि अभिजित सावंत पण का, जेव्हा मी लहान होतो तेव्हा इंडियन आयडलचा फर्स्ट शो झाला होता आणि त्याच्यामध्ये अभिजित सावंत होता आणि आम्ही खूप सपोर्ट करायचं. म्हणजे तेव्हा मेसेज करून वोट करायचं आणि तेव्हा पैसे द्यायचे. ते पैसे घालून आम्ही त्याला वोट करायचं. तो एक दिसला आम्हाला खूप टायमानंतर. गाणी बिणीमध्ये तो दिसत नव्हते, तर त्याच्यामुळे मी बिग बॉस 5 बघत होतो. बिग बॉस मराठी 5. बट असं आत्तापर्यंत बघितलं की खूप याच्या टास्कमध्ये अंकिता खूप भारी खेळत आहे. ती इमोशन्स सगळ्यांचे हे बघून कोणाला हर्ट नाही झालं पाहिजे. टास्क खेळताना पण ती काळजी घेते समोरच्याला काही व्हायला नाही पाहिजे. ते सगळं बघून म्हणजे माणुसकी तिची बघून खूप भारी वाटतंय. पण असं वोटिंग पण खूप चांगलं आहे. मी फेसबुकवर वाचतो कुठे तर तिथे कोणी असं पोस्ट केलेलं असतं, तुम्हाला कोण वाटतं कोण जिंकेल, तर खूप जागी अंकिता असतं. त्याच्यानंतर खूप व्हिडिओज बघतो मी, तिला फॉलो पण करतो इंस्टाग्रामवर. तिचे स्टोरीज बघतो, खूप बाकी लोकांची स्टोरीज बघतो, तिथे अंकिता दिसतं. आणि निक्की तांबोली, तिने स्टार्टिंगपासून गेमच खेळत गेली आहे. तिच्यामध्ये इमोशन्स नाही, काय नाही. ती अशी दाखवते मी खूप इमोशनल आहे, मी लॉयल आहे. ते पण बघून असं मला कुठेच वाटलं नाही. माझी तब्येत ठीक नव्हती तेव्हा मी बिग बॉस बघायचं. तर मी बिग बॉस गावी असताना बघायचं मोबाईलवरती, जिओ ॲपवरती. तर तेव्हा बघायचं ना, तर जेव्हा पण ऐकायचं किंवा लावायचं तर मी मोबाईलवर बघायचं, तेव्हा माझी आजी किंवा आई किंवा आजोबा ते पण ऐकायचे. तर ते सगळे इरिटेट व्हायचे. म्हणजे कोण आहे ही, का ओरडते, नुसती धिंगाणा करते, का करते, असं बोलायचे. तर मी पण बोललो हो, म्हणजे ते कोणालाच आवडलं नाही. तरी ती निक्की तांबोली फायनलिस्टपर्यंत जाते. सो मला थोडं कुठेतरी वाटतं की कसं काय ना, ठीक आय नो
TRP साठी कोणतरी असं पाहिजे जी चाव करणारी, पण सिरियसली ते ऐकायला खूप इरिटेटिंग होतं. म्हणजे नुसती भांडणं कशाला, काय ना काही मुद्दा काढ, कशावर नाही मांड, फोकसमध्ये राहणं, हे सगळं. सो मला नाही आवडलं, पण तरी पण आज ती फायनलिस्टमध्ये. सो डोंट नो. आणि कोणताही टास्क मी मोस्टली बघितला, कोणताही टास्क असेल काय असेल ना, तर त्याच्यामध्ये बिग बॉस 5 सीझनमध्ये ऑलमोस्ट पूर्ण टाईम जे रूल सांगायचं आहे, जे वाचायचं आहे, ते त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाईम अंकिता दिसली मला. आणि त्याच्यानंतरही ते टास्क खेळायच्या टायमाला पहिला टास्क तो अंकिताला करायला लागायचा. सो याचा बाकीच्यांना एक बेनिफिट होता की तिच्यामुळे आपल्याला बघायला भेटेल कसं खेळतात, काय खेळतात. मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही पूर्ण बिग बॉस बघितलं असेल तर मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही बघितलं असेल पहिलं अंकिता, बिग बॉस म्हणजे अंकिता. सो ते सगळं बघता कारण बाकीच्यांना एक बेनिफिट भेटतं या गोष्टीमध्ये की आहे ना, तुम्हाला बघायला भेटतं समोरचं कसा खेळतो आहे. मग आपण एक स्ट्रॅटर्जी आपण प्लॅन करू शकतो की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तर सगळं स्ट्रॅटर्जी आपण प्लॅन करायला आपल्याला टाईम भेटतो. तेच ती गोष्ट अंकिताला नव्हती भेटत. तर लास्ट टास्कमध्ये पण मी बघितलं, ती कार चालून जायचं होतं, त्याच्यामध्ये पण अंकिता बसली. त्याच्यामध्ये पण निकी जेवढं स्ट्रिक्ट अंकिताबरोबर जेवढी वागली ना, तसं बाकीच्यांसोबत नाही. जेव्हा वरती यायचं तेव्हा उचलायची नाही गाडी, तशीच घे, नाही माहिती, हे मी पॉईंट कव्हर करे, हे कट करे. तर म्हणजे निकीला पण समजतं आणि निकी पण ट्राय करते तिला काढायला. खूप टाईम बघितलं ती बोलते अंकिता नाही चांगली, अंकिता आहे, कारण तिला पण माहिती ही सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट आहे, बाकी कोणी नाही आहे, म्हणून ती पण घाबरते. मी पण हे नोटीस केलं आहे. सो एवढं जास्ती काय बोलणार नाही, एवढंच थोड्या ह्याच्यात संपवतं. पण बघतो जसं की लास्टपर्यंत तिला ठेवलं, तर पॅडी कांबळे होता तेव्हा पण अंकिता सेकंड लास्ट दाखवलं. म्हणजे एवढे कमी वोटिंग तर मला वाटत नाही, कारण जेव्हापासून मी बिग बॉस बघतो आणि इंस्टाग्रामवरती जे फॉलोअर्स बघितले होते तेव्हा 500K काहीतरी फॉलोअर्स होते आणि आज 1 बिलियन फॉलोअर्स झाले. सो याच्यावरनं समजून येतं की तिचे पण फॉलोअर्स वाढत चाललेत, की कमी नाही होत चाललेत. पण हे लोक असं दाखवत आहेत की अंकिता सेकंड लास्ट आहे, पण मला नाही वाटत ती सेकंड लास्टपर्यंत आहे. सो आय फील की अंकिताच जिंकली पाहिजे. सो गाईज सपोर्ट करा, खूप सपोर्ट करा. मला अंकिता, धनंजय पवार आणि सूरज हे जिंकले ना तरी मला काही प्रॉब्लेम नाही, पण निकी दांबोली बिग बॉसची ट्रॉफी घेऊन गेली नाही पाहिजे एवढंच मला वाटतं. आणि सपोर्ट करा अंकिताला, सूरजला, धनंजय पवारला. तिघांमध्ये कोणीही जिंकला तरी चालेल. आणि जान्हवी पण नको मला. तिने जो गेम खेळला स्टार्टिंगला अशी, आणि आत्ता पण तुम्ही बघा ती जे करते ना ते शो ऑफ आहे फक्त, बाकी काय नाही आहे. ती नॉर्मल वागूच नाही शकत. ती काही करायला गेलं का तिला वाटतं असं केल्यावर आपण हायलाईट होतो आणि फ्रेममध्ये येतो. सो सपोर्ट करा आपल्या अंकिता. मला काय प्रमोशनसाठी काय पैसे काय नाही दिला, पण तिचा गेम बघून सगळं बघून मला वाटतं की ती जिंकावं. एवढंच होतं. चला आता इथेच मी क्लोज करतो टॉपिक. आणि प्लीज सपोर्ट करा. मी पण बोलतो जेव्हा वोटिंग येते ना 99 टाईम मी वोट करतो तिला. सो ह्या टायमाला तर फ्री आहे. अभिजित सावंतच्या टायमाला तर आम्ही पैसे देऊन वोट करायचो, आता तर फ्री आहे. सो गाईज प्लीज सपोर्ट अंकिता. थँक्यू.